नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जसं की सर्वांना माहिती आहे, तुम्हाला जर बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा MBA CETचा जो पर्सेंटाइल आहे, तो 90 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा सिलेबस व्यवस्थित माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो वेलकम बॅक टू CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनल. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे स्कोरिंग वाढवणारे टॉपिक्स कोणते आहेत, असे कुठले चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनमध्ये जास्त मार्क्स मिळवून देणारे आहेत. त्या चॅप्टरची जर तुम्ही तयारी कराल तर तुमचा स्कोर एक्झामिनेशनमध्ये नक्कीच वाढणार आहे आणि तुमचे जे बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा पर्सेंटाइल हाय असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तुमचा पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशनच्या अंतर्गत कव्हर केला जाणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खासियत आहे, तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन करता येतं. काहीही डाऊट असेल तर तुम्हाला लाईव्ह विचारता येतं आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. तुमचं लाईव्ह आणि तुमचं रेकॉर्डेड या सेशनच्या द्वारे प्रिपरेशन कंटिन्यू राहील. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज MCQ सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकची व्यवस्थितपणे स्टडी करता येईल आणि स्ट्रॉंग करता येईल. फुल सिलेबस नोट सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली लाईव्ह एक्झामिनेशनचा एक फील येणार आहे. त्यासोबतच नवीन नवीन MCQचं PDF देखील तुम्हाला शेअर केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करता येईल. तर आपल्या या कोर्सची बॅच जी आहे, न्यू इयर बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे जर तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं असेल तर. तर या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज करा. आजच मेसेज करा आणि ही बॅच जॉइन करा. किंवा सोप्या पद्धतीमध्ये करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉइन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो अशा प्रकारे असणार आहे. टोटल 200 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यामध्ये 4 युनिट्स डिवाइड केलेले आहेत. पहिला युनिट म्हणजे तुमचा लॉजिकल रिझनिंग आहे, जो सगळ्यात जास्त वेटेज धरणार आहे. म्हणजे 75 प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात आणि प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क असल्यामुळे, प्रत्येक प्रश्नाचा 1 मार्क असल्यामुळे 75 त्यामध्ये मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही जर 75 पैकी 75 मार्क्स क्वेश्चन सोडवले तर 75 मार्क्स मिळतील. बरोबर आहे. सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे. त्यानंतर आहे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 2 नंबरला, जो की सगळ्यात लहान युनिट आहे, परंतु स्कोरिंग आहे, सोपा आहे. त्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात 25 मार्कांसाठी. तिसरं आहे व्हर्बल ॲबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये तुम्हाला पॅसेजचे क्वेश्चन्स दिले जातात, काही ग्रामरचे क्वेश्चन दिले जातात, व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स दिले जातात. तब्बल 50 प्रश्न विचारले जातात 50 मार्कांसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा तुमचा चौथा युनिट आहे, जो की पूर्णतः प्रॅक्टिकल असणार आहे. मॅथमॅटिकल क्वेश्चन्स असणार आहे. ॲव्हरेज, पर्सेंटेज, डिस्काउंट असे प्रश्न असतात, जे की 50 प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात 50 मार्कांसाठी. सो अशा प्रकारे 200 प्रश्न टोटल तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये सोडवायचे आहेत 200 मार्कासाठी आणि त्यासाठी तुम्हाला मिळतात 150 मिनिट्स. म्हणजे जवळपास 2.5 तास तुम्हाला मिळणार आहेत. आता हे तर झाले तुमचे युनिट्स. आता प्रत्येक युनिटमध्ये असे काही चॅप्टर्स आहेत ज्यांना जास्त वेटेज आहे, काही कमी वेटेज आहेत. मग असं जास्त वेटेज असणारे कुठले टॉपिक्स आहेत तर ते आता आपण पाहूया.
बघा, लॉजिकल रिझनिंग जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त याच्यामध्ये प्रश्न असतात, राईट. 70+ प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. मग त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं याच्यामध्ये की टॉपिक सुद्धा खूप जास्त असणार आहेत, है ना. बट त्यातल्या त्यात जे हॉट टॉपिक्स आहेत, म्हणजे ज्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, ते टॉपिक्स मी पूर्णपणे प्रत्येक क्वेश्चन पेपर चाळून तुमच्यासाठी या सेशनमध्ये घेऊन आलो आहे. बघा, सगळ्यात हॉट टॉपिक आहे, सीईटीला खूप जास्त आवडतो, तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. तो लिनियर आणि सर्क्युलर दोन्ही पद्धतीचा असतो. मग सिटिंग अरेंजमेंट वरती जवळपास 15 ते 18 प्रश्न फक्त या एकाच टॉपिकवरून विचारले जातात. मग हा जो टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट, एकदम तुम्हाला स्ट्रॉंग करावा लागणार आहे. कारण हे एकच टॉपिक असं आहे की तुम्हाला 18 ते 20 मार्क कुठेच गेले नाहीयेत, है ना. आरामशीर 18 ते 20 मार्क तुम्हाला या टॉपिकमधून मिळू शकतात, फक्त एकाच टॉपिकवरून. त्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचे आहेत, कन्क्लुजन अझम्पशनचे आहेत, त्याच्यावरती 6 ते 8 प्रश्न दरवर्षी येतातच. त्यानंतर सिरीज आणि अॅनॉलॉजी आहे, त्यावरती सुद्धा 6 ते 8 प्रश्न येतात. इनपुट आउटपुट आहेत, है ना. हे सर्व सोपे टॉपिक्स आहेत. तुम्हाला फोकस करायचं सिटिंग अरेंजमेंटवरती जास्त. असं अर्थ नाही आहे की सिटिंग अरेंजमेंटवरती तुम्ही फोकस कराल आणि बाकीचे विसरून जाल. नो, यू हॅव टू स्टडी ऑल द टॉपिक्स. क्रिटिकल रिजनिंग आहे, ब्लड रिलेशनवरती 4-5 प्रश्न दरवर्षी येतात. डिरेक्शनवरती सुद्धा 4-5 प्रश्न येतात. कोडिंग, डिकोडिंग, सिलोजिझम, है ना. आता हे तुमचं सिनरी आहे टोटल पूर्ण एक्झामिनेशनचा, की अशा पद्धतीने तुम्हाला इतके प्रश्न या प्रत्येक टॉपिकमधून येतात. मग त्या पद्धतीने आता तुम्हाला स्टडी करायची आहे. हे तर झालं लॉजिकल रिजनिंगचं, जो की सगळ्यात मोठा युनिट आहे. त्यानंतर आहे अबस्ट्रॅक्ट रिजनिंग. आता अबस्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये बघा, जे काही सिरीज कम्प्लेशन आहे, फिगरचे सिरीज आहेत, है ना, त्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात, राईट. 10 ते 12 प्रश्न त्याच्यावरती तुम्हाला विचारले जाणार म्हणजे जाणारच. ऑड वन आउट आहे, त्यामधला एक वेगळा शब्द किंवा वेगळी आकृती का बाजूला काढा, असे प्रश्न जे आहेत तसे प्रश्न 5 ते 6 तुम्हाला विचारले जातात. पॅटर्न कम्प्लिशन ते 4 ते 5 आणि अॅनॉलॉजीवरती 3 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो अबस्ट्रॅक्ट रिजनिंग वरती 25 प्रश्न असेच तुम्हाला या टॉपिक्स मधून येणार आहेत. छोटा टॉपिक आहे आणि स्टडी करण्यासाठी सुद्धा खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, प्रत्येक टॉपिक वरती मी प्रत्येक प्रश्नपत्रिका चाळताना मला असं दिसलं की प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, है ना, वेगवेगळे आता वेटेज चेंज झालेलं आहे. त्यामुळे कंबाईनली पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस रेशिओ, सिम्पल कंपाऊंड, टाइम स्पीड, टाइम वर्क, हे जे टॉपिक्स आहेत हे हॉट टॉपिक्स आहेत. त्यावरती 20 ते प्रश्न, ओव्हरऑल टॉपिक्सवरती 20 ते 25 प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणारच आहेत. ठीक आहे. सो हे टॉपिक्स तुम्ही कव्हर करून घ्या, कारण छोटे छोटे टॉपिक्स आहेत, है ना. एक तुम्हाला फॉर्मॅट लक्षात ठेवला की तुम्हाला ऑटोमॅटिकली हे येऊन जाणार आहे, है ना. त्यानंतर आहे डेटा इंटरप्रिटेशन. हा एक वेगळा भाग आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि अबस्ट्रॅक्ट तुम्हाला व्हर्बल ॲबिलिटी वेगळं करायचं. तसंच याच्यामध्ये सुद्धा डेटा इंटरप्रिटेशन आणि बाकी सारे टॉपिक्स वेगळे केलात तर बेटर आहे. कारण डेटा इंटरप्रिटेशन कसं आहे की तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली जाते, डेटा दिला जातो आणि त्या डेटाला तुम्हाला इंटरप्रेट करायचं, त्या डेटावरती तुम्हाला प्रश्न विचारतात, राईट. मग तसे प्रश्न 8 ते 10 तुम्हाला कंपल्सरी विचारले जातातच. हे झालं तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, राईट. त्यानंतर आहे तुमचं व्हर्बल ॲबिलिटी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे त्यामध्ये पॅसेज जो असतो, जो की सगळ्यात जास्त प्रश्न घेणार आहे. 15 ते 18 प्रश्न रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती येणारच आहेत. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते बाकी टॉपिक्स वरती, जसं की वोकॅब्युलरी सगळ्यात जास्त हॉट टॉपिक आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स तुम्हाला 6 ते 8 प्रश्न त्यावरती विचारतातच. ग्रामरवरती 6 ते 8 प्रश्न येणार आहेत. सेंटेन्स करेक्शन आहे 6 ते 8. पॅराजम्बल्स, फिल इन द ब्लँक्स, एरर स्पॉटिंग यावरती 4 ते 5 प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये करू शकता. ठीक आहे. सो ही आहे तुमची हॉट टॉपिक्सची लिस्ट, जे की प्रत्येक युनिटमधून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारले जाणारच आहेत आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे या लिस्टनुसार जर तुम्ही स्टडी कराल तर नक्कीच तुमचे मार्क्स खूप चांगले असणार आहेत आणि बेस्ट कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यापासून कोणीच थांबवणार नाही. ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स जॉईन करा, प्रिपरेशन स्टार्ट करा. त्यामध्ये तुमचे पूर्ण डाऊट्स डेली कव्हर होणार आहेत. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.